माझा सर्वांना मनापासून नमस्कार। तुम्हाला स्क्रीनवर छान अशी कोवळी ताजी टवटवीत काकडी दिसते। काकडी म्हणलं की कोशिंबीर, कोशिंबीर म्हणलं की दही। पण अरे प्रत्येक वेळेला दही घरात असेल किंवा कधीतरी असं होतं की घरात दही नाही, किंवा आता पावसाळा आहे, थंडीचे दिवस आहेत, तर बऱ्याच वेळेला काकडी आणि दहीचं कॉम्बिनेशन जर असेल तर सर्दी होते। फॉर एक्झाम्पल मला खूप प्रचंड सर्दी होते मी दही खाल्लं तर आज आपण खमंग अशी काकडी बनवणार आहोत। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने छान अशी बारीक बारीक ही काकडी कट करून घ्यायची। आता ही जी काकडी आहे ती फक्त उन्हाळ्यात मिळते बरं का। याचं शूटिंग मी उन्हाळ्यात केलं होतं, पण काय कारणास्तव मला ते अपलोड करता आलं नाही। आता आपली सर्व छान अशी काकडी मी चिरून घेतलेली आहे, एकदम पातळ पातळ असे स्लाइस केलेले आहेत। तोंडी लावण्यासाठी खूप छान हा प्रकार आहे। तुमच्याकडे दही नसेल, पाहुणे आले असतील, काय करावं सुचत नसेल तर तुम्ही या पद्धतीने खमंग अशी काकडी बनवू शकता। आता काकडी जी आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। सोबतच अर्धा लिंबू आणि कोथिंबीर आहे ती मी आधीच चिरून ठेवलेली आहे। आपण नंतर या लिंबाचा वापर करणार आहोत। आता आपण काय करायचं, जी फोडणी आहे ती तयार करण्यासाठी तडका पॅन ठेवलाय मी। छान असा तडका पॅन गरम झाला की त्यामध्ये तेल घालायचं, किंवा तुम्हाला आवडत असेल तर ऑलिव्ह ऑइल तुम्ही घालू शकता। जर ऑलिव्ह ऑइल नसेल तर रेग्युलर रिफाइंड ऑइल वापरलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही। तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं टाकायचं। मी आधी कढीपत्ता टाकलेला आहे, पण यामध्ये नंतर मी जिरं टाकणार आहे। तर ताजा असा मी कढीपत्ता तोडून आणलेला आहे। सोबतच हिरवी मिरची आहे आणि जिरं एक चमचा मोहरी घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण मोहरी आणि जिऱ्याचं कॉम्बिनेशन असं टेस्ट खूप छान लागते, खूप मज्जा येते खाताना। त्यामुळे मी यामध्ये जिरं आणि मोहरी दोन्हीचा उपयोग केलेला आहे। आता हिरवी मिरची छान अशी ब्राऊन झाली की त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी घालायचं। ते सर्व छान असं तडतडून द्यायचं। त्याचा जो फ्लेवर आहे ना तो छान असा त्या तेलामध्ये आला पाहिजे। आणि आता मी तेलामध्येच मीठ घातलंय आणि ओबडधोबड केलेलं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे। आणि आता हे सर्व छान असं मिक्स करायचं एक फक्त मिनिटभर। आणि ही जी खमंग फोडणी आहे ना ती आपण जी ठेवलेली आपण बारीक अशी काकडी बाउलमध्ये आहे त्या बाउलमध्ये आपण या फोडणीचा छान असा तडका द्यायचा आणि सर्व चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये तुम्ही अर्धा लिंबू पिळायचा, वरून कोथिंबीर भुरभुरायची। आणि जर का तुमच्याकडे दही नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा काकडीचा प्रकार सॅलड म्हणून खूप छान तयार झालेला आहे। जर का तुम्ही डाएट करत असाल, जर तुम्ही वन टाइम जर फक्त सॅलड खात असाल तर तुम्ही या पद्धतीने छान अशी काकडीला फोडणी द्यायची। जर शेंगदाणे कॅलेस्ट्रॉल वाढला असेल तर शेंगदाणे नाही घालायचे त्यामध्ये, मग तुम्ही आणखी यामध्ये कांदा घालू शकता, त्यानंतर गाजर घालू शकता, सोबतच टमॅटो घालू शकता आणि मस्त असं एन्जॉय करू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला प्लीज मला विसरू नका। आणि पुन्हा भेटू अशाच छानशा रेसिपी सोबत किंवा एका व्लॉग सोबत किंवा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।